कोई भी और जितना करना है एका इकडे हिंदुत्व सांगायचं आणि हिंदू हिंदू मध्ये आणि पुन्हा आम्ही पाहतोय ही रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घेऊन जायचं असान तर मित्र शुकडवर 350 4 गुन्ह्यात आम्ही जेलात राहिलो असतो। धमकी देताना विचार करा, आम्ही तुमच्या दादाचे परदादा आहे लक्षात ठेवा। आणि म्हणून असं विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत असन तर ते कोणी सहन करणार नाही। आखरी कसं आहे, रक्त दोघांच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र। आणि म्हणून आम्ही पाहतोय हे काय आणलं बाबा ते राहू दे ना, आता हे मला चिठ्ठ्या वाचणं जमत नाही ना, नाही तर 4ले 5 नाही लावला असता का। आले आमचे राजेंद्र यावल ते बारी समाजाचे, आपण त्यांना सभापती केलं। मित्र हे सगळ्या 18 पगड जातीचे लोक एकत्र केले। शिवबानं जसं आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण केलं, रयतेच्या या सगळ्या हितासाठी शिवबा आणि जिजाऊ ज्या पद्धतीने आम्ही पाहतो लढली, तुम्हाला माहित नसन एका भोसलेच्या घरात 3 संभाजी मारले गेले, 1 इंच सुद्धा मागे हटले नाही। शिवबानं पहिला जेव्हा तोरणा घेतला मित्र, लढाई हिंदू मुसलमानाची नव्हती, ते तुमच्या समोर मांडल्या गेली। आणि पहिला तोरणा जेव्हा घेतला तेव्हा 7 लोक होते, 7 सवंगडी होते। लढाई आता तशीच आहे, हिमतीनं लढावं लागतं मित्र। लढल्याशिवाय काहीच भेटत नाही। सामान्य माणसाचा आधार होता आला पाहिजे, त्याच्या सोबतीनं चलता आलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात सामील होता आलं पाहिजे। या भूमिकेनं आम्हाला समोर जाता आलं पाहिजे, त्याचं नाव प्रीतीताई बंड आहे लक्षात घ्या। शिवबानं जेव्हा पहिला तोरणा 7 गळी घेऊन राखला तेव्हा आदिलशाहीची फौज आम्ही पाहतो 100 मीटरवर 100 किलोमीटर अंतरावर होती। आणि दादूजी कोंडेव सांगत होते किल्ल्याला हात जरी लावला तर भस्मसात होणार तुम्ही। पण या सगळ्या राज्यामध्ये मुस्लिम हिंदू चिरफाड होत होता, सामान्य रयत रोज मरत होती, रोज अत्याचार होत होती। जिजा म्हणत होती का किती दिवस सहन करते, 14 वर्षाचा शिवबा तुला आता किल्ला सर करावा लागेल, भस्म झाला तरी 72 पण किल्ला ताब्यात घ्यावं लागेल, रयतेला तुला वाचवावं लागेल। आटोपर्यंत जायचं होतं आणि नशीब आमच्या सोबत होतं। मित्र हो, आपण सर्व सुज्ञ लोक आहे, सर्व जबाबदार लोक आहे। एवढी गर्दी झाली म्हणजे जिंकलं असं होत नाही। मी पहिली निवडणूक असंच हारलो, दुसरी लोकसभा पण असंच हारलो। कार्यकर्ता प्रचंड उत्साहात होता आणि त्यानं घरी गेल्यावर सगळा श्वास सोडून गेला। आली ताई निवडून, बसले घरी सगळे, नाही जमणार आहे। इथून घरी गेल्यानंतर एक एक फोन तरी आपल्या नातेवाईकाला करा। ताई आता कुठल्या पक्षाची नाही, तुमच्याच पक्षाची ताई झाली आहे लक्षात ठेवा, तुमच्या पक्षाची ताई झालेली आहे। आणि मग एका बहिणीला आता शेवटपर्यंत जेतपर्यंत विजय हाती येत नाही मित्र, तोपर्यंत जे जे काय आम्हाला सात्विकरित्या प्रामाणिकपणे कायद्याला हाती धरून जेवढं जेवढं करता येईल मित्र, कारण तुम्हाला माहित आहे मित्र काय हे शेवटचे 3 दिवस राहिले। आजचा दिवस गेला, उद्यापासून 2च दिवस राहतं। कत्तल की रात होती है, कुछ लोग कटे जाते हैं, कुछ लोग सीने ताड़ के खड़े हो जाते हैं। जे जे लोक सीने ताळून खऱ्या उभ्या आहे भाऊ, त्यांनी त्यांनी लोकांना कटू देऊ नका। पैसा आणि पैसा हे काही सगळं काही होऊ शकत नाही। माझ्या एका मित्रानं 30 कोटी खर्च केले आणि 2,000 मतं भेटले। पैशानं सगळंच होत नाही। आणि म्हणून इथून घरी गेल्यानंतर तुमचं मतदान केंद्र बघून बाहेरचे गुमटो किती आहे, काय सगळं आहे, हे सगळं आम्ही पाहतो। रात्रभर स्वप्न पडले पाहिजे तुम्हाला। प्रीतीताई निवडून आल्या, त्याच्यात माझा खारीचा वाटा काय होणार तो आम्ही दिला पाहिजे, तुम्ही लक्षात ठेवा। नाहीतर तुम्ही फक्त गर्दी झाली आणि तुम्ही जर कामाला लागले नाही, कामाला सुरुवात केली नाही, बंटी रामटेके असन, वसू महाराज असन, संजय देशमुख असन, आमचे मेसरामजी असन, इकडे राजू वानखडे असणार, काही मुस्लिम बांधव पण आहे, राठोडजी आहे, मोहोळ साहेब आहे, त्यांचाच ऑटो आहे मोहोळ साहेबाचा। निवडणूक आयोगाला तुम्ही काही कानात सांगितलं होतं काय? नाना नागमोते आहे, उघाडे आहे, सगळे मित्र हो। हे जरी स्टेजवर असले ना तर आमच्यापेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहे। आम्ही फक्त भाषण देणार आहोत, खरं मत तर तुम्हीच काढणार आहे बापू, तुम्हीच मत काढणार आहोत। आणि मग तुम्ही एक एक मत काढा। आता जर हार झाली तर मग मात्र खरं नाही, मग मात्र खरं नाही। तसं तर आजची गर्दी पाहून राणा स्पर्धेतच नाही असं मला वाटते।
पाना आता तिसऱ्यावर गेला असन. $70,000च्या विटा खाऊन फार्म हाऊस बांधला. एवढा कर्नाटक हिंदुस्थानात कुठे सापडला. अरे बाबा, कम से कम मोठ्या टाटा बिर्लाच्या विटा घ्यायच्या होत्या. संडास सहायले 25 लाखाचा बांधला वे आणि गरीबाचं घर 1 लाखाचं आहे रे राणा. आणि म्हणून आता तिची फिकर करू नका. ते 3ऱ्या नंबरवर गेलं. अरे तुमचं त्याचं मतदान जास्तीत जास्त मुस्लिम आणि बौद्धामध्ये होतं आणि काही हिंदू मधलं होतं. आता राहिलं त्याच्यामध्ये, आता जे राहिलं आहे ना ते हिंदू वोटिंग मध्ये राहिलं. आणि हिंदू वोटिंग मध्ये तुषार भारती एवढी मोठी तोप टाकून तयार आहे, पुरा बॉम्ब टाकणार आहे. आणि योग असे येईल का तुषार भारती दोनही अपक्षाची लढत होईल. राणाचा पाना हवेतही दिसणार नाही, बुलटाचा तर वांदाच नाही सहाले. त्याच्यानं आपल्या सर्वांना, आणि बोलायचं लय होतं, मलाही लय दूर जावं लागते. म्हणून आपली सगळ्यांची तयारी आहे, पक्का आहे. काय चिन्ह आहे माहित आहे का? याटो आहे ना. कोणत्या रंगाचा आहे माहित आहे? ह्या पोट्ट्याला पूर्ण माहित आहे, या खाली बसणार आहे. आणि मग 17 नंबरवरचं बटन, याटो आपलं चिन्ह आहे. मित्र सांगतोय, हा याटोच घेऊन आपण जाऊ विधानसभेत. आता ताईला आम्ही सांगतो मुद्दामून, इथून तुम्ही गाडीनं जायचंच नाही, याटोनच जाच मुंबईला. सगळे नितीन भाऊ तुमचे याटो सोबत ठेवा. एक असा विक्रम करून टाकू सहायले का याटो आमचा निवडून आला का डायरेक्ट याटोनच चाललं जो मुंबईला. एक नया इतिहास रचेंगे आप. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे हो, एक थोडं राहिलं भाऊ. नाही कोणाचा पाठिंबा? आदरणीय बच्चू भाऊंच्या प्रत्येक शब्दावर आपण सगळ्यांनी टाळ्या दिलेल्या आहेत. पण आता इतके सगळे पाठिंबे या मतदारसंघात आदरणीय वहिनींना आलेले आहेत की माननीय मंगेश भाऊ मनोरे, नगरसेवक मनपा अमरावती यांचा पाठिंबा आदरणीय प्रीती वहिनींना आलेला आहे. श्रीकृष्ण भाऊ शेंडे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष, यांचा पाठिंबा आदरणीय वहिनींना आलेला आहे. विजय भाऊ मेश्राम, सत्यशील मंडळ यांचा, मंगेश भाऊ तायडे, अध्यक्ष नागसेन युवा मंडळ अमरावती, अशोक भाऊ डोंगरे, मार्गदर्शक भीम टेकडी समिती, हिरा भाऊ वानखडे, ऑटो युनियन संघटना, टाळ्या वाजवत रहा. प्रदीप भाऊ टेमरे, बौद्ध उपसंघ, विजय भाऊ थोरात, प्रजासत्ताक महासंघ, आदरणीय वहिनी एवढी सगळी जनशक्ती, प्रभाकर भाऊ तानोडकर, जज समाजसेवक, चंदूभाऊ कांबळे, राष्ट्रमाता जिजाऊ महिला, संजूभाऊ शिरसाट, ब्रोकर संघटना, दीपक भाऊ भालचक्र, समाजसेवक निलेश भाऊ साबळे, सामाजिक युवा कार्यकर्ते श्रीकांतजी जामनिक, बीएसपी एक माजी नगरसेवक सुरेशजी मेश्राम, आरपीआय नेते उमेदवार संजयजी महाजन, महापार्टीचे उमेदवार प्रदीपजी महाजन, भाईजी इंगळे, राहुलजी मोहड, भारतीय युवा जनएकता पार्टीच्या, यानंतर अजयजी मनपे यांचंही समर्थन आदरणीय वहिनींना मिळालं आहे. यासोबतच तुषार पवार अपक्ष उमेदवार, या सर्वांचा पाठिंबा आदरणीय वहिनींना मिळाला आहे. अजयजी मनपे या सगळ्यासोबत आदरणीय प्रीती वहिनी तुम्हाला बडनेराचा राजा बजरंग गणेश मंडळ आणि श्रीराम शोभायात्रा समिती बडनेरा अशा तमाम युवकांचा, महिला भगिनींचा, ज्येष्ठ मंडळींचा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण समर्थन देऊया या मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार प्रीती संजय बंड. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. सन्माननीय आमदार धाने पाटील साहेब, मी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करते की आपण आपल्या याला उद्बोधनाला सुरुवात करूया, आभार मानण्याकरिता सुरुवात करूया. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी या ठिकाणी सन्माननीय माजी आमदार श्री धाने पाटील साहेब, सुरू करा तुम्ही सुरू करा.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी जगदंबा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, मी आपण सर्वांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला एक शेर